नमस्कार. भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जय शंकर माऊली. शंकर महाराज कोण होते? भाग 2 आज आपण पाहणार आहोत. महाराजांबद्दल माहीत नसलेली गोष्ट म्हणजे महाराज सिगारेट पितात. हो, महाराज सिगारेटचे पान करायचे आणि ते प्यायचे, पण त्यांचे एक कारण होते. महाराजांना कोणी विचारले की तुम्ही सिगारेट का पिता, तर त्यावेळेस महाराज सांगायचे की तुमच्या प्रारब्धामधील जे कर्म आहेत, तुमचे जे प्रारब्ध आहेत ते जाळण्यासाठी आणि ती जळून नष्ट करण्यासाठी, माझ्या भक्तांवर आलेले कुठलेही संकट आणि काळ नष्ट करण्यासाठी मी ते सिगारेटमधून नष्ट करत असतो. महाराजांबद्दल एक गोष्ट माहीत नसेल की ज्यावेळेस महाराज भारत भ्रमण करत होते त्यावेळेस ते एका साधूंच्या मेळ्यात बसले होते. बसले असताना काही साधूंनी महाराजांबद्दल असं सांगितलं गेलं. महाराजांना सांगितले की तुम्ही जर उच्च कोटीचे जर संत असाल, आम्ही जे शिवप्रसाद म्हणून गांजा वगैरे चिलीम आम्ही पितो किंवा भक्षण करतो ते तुम्ही पिऊन तुमच्या नसानसात भिनली नाही तरच तुम्ही उच्च कोटीचे संत. आणि मग महाराजांनी हिमालयात तपश्चर्या करून, शिवनाथ बाबाकडून तपश्चर्या करून त्यांनी जे साधना करून घेतली, त्यानंतर महाराजांचा सर्व जी कुंडलिनी शक्ती असते किंवा जे सप्तचक्र असतील ते महाराजांचे जागृत झालेले होते. इव्हन महाराजांनी त्यांच्यावर विजय मिळवला होता. बरोबर. मग महाराजांनी त्या दिवशी पूर्णपणे चिलीम आणि गांजाचे, मद्याचे धूम्रपान केले, पण त्यांच्या खूप वरच्या स्तरापर्यंत नशा गेली, परंतु त्यांना ती नशा चढली नाही. म्हणजे महाराजांच्या मध्ये कुंडलिनी शक्ती आणि सर्व प्रकारची सिद्धी या जागृत होत्या, म्हणून महाराजांनी कितीही धूम्रपान केले तरी त्यांना नशा चढत नव्हती. आता यापुढील दुसरा गैरसमज आहे महाराजांबद्दल, तो आपण पुढच्या भागात पाहू. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा की माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.